हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. गेल्या आठवड्यात मी एक जबरदस्त हिमाचल ट्रिप केली. इन दिस व्हिडिओ आय विल शो यू हाऊ आय ट्रॅव्हल्ड फ्रॉम मुंबई टू मनाली. तेथे आम्ही काय खाल्लं, कोणकोणती प्लेसेस कव्हर केली आणि पूर्ण ट्रिपचे बेस्ट मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. सो स्टे ट्यून्ड टिल द एंड. चला सुरू करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आय गेट रेडी अँड डन माय बॅकपॅक अँड स्टार्टेड माय जर्नी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे मनालीचा डे 1. तर सगळ्यात पहिलं आम्हाला पकडायचे आहे ट्रेन फ्रॉम बांद्रा आणि तिथून आम्ही पकडणार पुन्हा चंदीगड ट्रेन. तर चला जर्नीसाठी स्टार्ट करू. आय ऑलरेडी गेट फुल रेडी, सो यू कॅन सी अँड आय ऑलरेडी स्टार्टेड माय जर्नी टू मनाली. तर गाईज, आमच्यासोबत एक किस्सा झाला होता की जर तुम्हाला ट्रेन बुक करायचं असेल फॉर चंदीगड और दिल्ली, so do it in like 1 month or 2 months prior, because आमच्यासोबत असं घडले की we try to book the रेल्वे तिकीट्स बट वी आर नॉट एबल टू बुक द तिकीट्स. तर ते वेटिंग लिस्टमध्ये पडले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला तत्कालमध्ये हे करावं लागले थ्रू एजंट. तर याचं प्रिकॉशन घ्या जेणेकरून तुमच्या जर्नीसाठी काही इफेक्ट ना हो. तर गाईज, मी तुमच्यासोबत सगळं माझं 7 डे जर्नी शेअर करणार आहे टू मनाली. जर तुम्ही पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. आणि सो लेट स्टार्ट दिस जर्नी टू हिमाचल प्रदेश. तर आमचे सगळे बॅग्स रेडी होते. फर्स्ट थिंग इज लाईक ब्रेकफास्ट. सो वी डीड द ब्रेकफास्ट. तर सगळं लगेज आम्ही टाकलं डिक्कीमध्ये आणि चालू केलं जर्नी विथ गणपती बाप्पा. सो गाइज, दिस आर द व्ह्यूज ऑफ ओल्ड मुंबई रोड्स. ॲज युजल आम्हाला मध्ये मुंबईचं ट्रॅफिक लागणारच होतं, म्हणून आम्ही प्रायर 2 hours अर्लीच निघालो होतो. सो गाईज, यू कॅन सी द होल लाईन ऑफ रिक्षाज. तर सगळ्यात पहिला आम्हाला पकडायचं होतं ट्रेन फ्रॉम चंदीगड. तर चंदीगडला आम्ही अराईव्ह झालो. हॅलो गाईज, अविनाश काय व्हिडिओमध्ये आलाच एक भाव मग आपलं 5 नंबर आहे ना. तर आम्ही सगळ्यांची बॅग ओढत पोचलो आमच्या प्लॅटफॉर्मवर. हॅलो गाईज, तर आता आम्ही पोचलेलो आहोत बांद्रा स्टेशनवर. तुम्ही जे बघू शकता आमची ऑलरेडी आता ट्रेन लागलेली आहे. तर आता ही जी ट्रेन आहे ती जाणार ॲक्च्युली अमृतसरला. सो गाईज, ॲक्च्युली देअर आर 2 ट्रेन्स. वन इज पश्चिम एक्सप्रेस अँड सेकंड इज गोवा संपर्क. पश्चिम एक्सप्रेस ही असते सकाळी 11 वाजता फ्रॉम बांद्रा अँड गोवा संपर्क इज ॲट द नाईट. सो वी बुक्ड द पश्चिम एक्सप्रेस अँड वी डिपार्चर फ्रॉम देअर. सो आवर रूट इज लाईक, तर सगळ्यात पहिला आम्ही जाणार होतो चंदीगडला अँड तिथून मग पकडणार होतो आम्ही मनालीसाठी ट्रॅव्हल. ट्रेन डिपार्चर होण्यासाठी आमच्याकडे होते अर्धा तास, म्हणून नेहमीप्रमाणे आम्ही केलं थोडंफार बकचोदी ऑन द ट्रेन प्लॅटफॉर्म. If you are going on an adventurous and fun trip, and if there is no any fun adventure, then what is the point? So we had done some fun on station only. And then our train journey started. Bandra station वरून आमची ट्रेन सुटली अराउंड 11 AM. A long journey ahead. Almost 26 ते 27 तास ट्रेनमधून मजा, खिडकी बाहेरचे व्ह्यूज, थोडं खाणं, थोडं झोप आणि लॉट्स ऑफ मेमरीज. फायनली नेक्स्ट डे अराउंड 3 PM आम्ही चंदीगडमध्ये पोहोचणार होतो. तिथून स्टार्ट होणार होतं रिअल हिमाचल ॲडव्हेंचर ट्रिप. आणि त्याच्यामध्ये आमचं तिकीट कन्फर्मचं प्रॉब्लेम आहे. दोस्त ने बोला टिकट कंफर्म है, तात्काल में करेंगे. हाँ, मग आता पहले तो जोश था मनाली जा रहा है, अभी मनाली तक जिंदा गए तो अब बहुत ही बढ़िया बात है. ऑलमोस्ट 8 to 10 hours झाले होते जर्नीसाठी. तर आम्ही झालो होतो बोर. तर आम्ही केलं स्टार्ट पुणे. तर बघता बघता आम्ही पोहोचलो पंजाबमध्ये आणि बाहेर बघतो तर की काय, पंजाबमध्ये फक्त व्हीट, बाजरा आणि मेज आणि मस्टर्ड ऑइल
जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्याला बघायला भेटतं शुगर केन ग्रेप्स अँड ऑल. सो इथं मोस्टली भेटतं आपल्याला मस्टर्ड ऑइल. त्याच्यानंतर मी ठरवलं थोडंफार रॅपिड क्वेश्चन घेऊ आपल्या मित्रांसोबत. सो आय स्टार्टेड रॅपिड क्वेश्चन वन बाय तर बघा आम्ही टू टोटल ऑल. 5 जण आलेलो आहोत. इकडे कॅमेरा दाखव. हा अविनाश, हा सौरभ आणि मी रोशन आणि हा सुजित. ओके, तर आमचा एक मेंबर आहे तो ऍक्च्युली थोडं लांब बसलेला आहे कोणाच्या दुखीमध्ये. काय माहित नाही त्याला काय झालेलं ऍक्च्युली, काय कोणाच्या आठवणीमध्ये बसलाय का नर्वस मध्ये आहे काय, मनालीला कोणासोबत घेऊन जायचं होतं. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन अविनाशसाठी. बजेट किती ठरवलं होतं आणि आतापर्यंत किती उडलंय? मी बजेट ठरवलं होतं 20,000, आतापर्यंत उडवले 10,000. सेकंड क्वेश्चन सौरभसाठी. जॅकेट किती वॉर्म साठी आणलेले आहेत आणि किती फोटोसाठी? 2 जॅकेट. ओके, परत येताना पण सिंगलच राहणार काय एंगेज होऊन येणार? सिंगलच राहणार. ओके, चांगली म्हटली तर घेऊन येणार की. पुढचा क्वेश्चन आहे संदेशसाठी. ओके, बर्फात जर तू पडलास तर सगळ्यात पहिला तू फोन उचलणार काय दुसरा उचलणार? फोन उचलणार. त्याच्यानंतर काही क्वेश्चन मलाही विचारले गेले आणि याचा आन्सर तुम्ही द्या की ट्रेनमध्ये बसल्यावर असं कधी कुणाला कोण आवडतं का? युट्यूबर साठी ट्रेन मध्ये बसल्यापासून किती पोरी आवडलीत तुला? हे रॅपिड क्वेश्चन करता करता मला एक आठवलं की आमच्यासोबत एक अनिकेत नावाचा एक मुलगा होता. तो इंडियन आर्मीमध्ये काम करतो. तोही आमच्यासोबतही प्रवास करत होता. तर खास इंडियन आर्मीसाठी आणि आमच्यासोबत प्रवास करत असल्यामुळे त्याला थोडंफार आम्ही रॅपिड क्वेश्चन विचारलो. चला So let's see his answers. आपल्या ट्रेनमध्ये एक इंडियन आर्मी बसलेले आहेत, तर त्यांच्यासाठी आपण एक खास क्वेश्चन विचारू. ठीक आहे, तर त्यांचं ॲक्च्युली पोस्टिंग झालेलं आहे फ्रॉम सिक्कीम टू चंदीगड. ओके दादा, जसं की मी पाहिलं की तुमचं पोस्टिंग झालेलं आहे फ्रॉम सिक्कीम टू चंदीगड. ओके, सो इंडियन आर्मी. तो तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, मतलब किती वर्ष तुम्ही सर्व्हिस केला आणि इंडियन आर्मीसाठी काय तुमचं कंट्रीसाठी जे वर्क करतात? थंडी खूप आहे, सिक्कीम पेक्षा कमीच आहे. ओके, चंदीगड मध्ये थंडी आहे नॉर्मली. आणि सिक्कीम मध्ये तुम्ही किती वर्ष केला सर्व्हिस? सिक्कीम मध्ये 2 वर्ष. ओके, तर सिक्कीम मध्ये मध्ये जास्त चंदीगड आहे. मध्ये मला कोणतं बरं वाटतं की पोस्टिंग? सिक्कीम इज गुड ऑर लाईक चंदीगड इज गुड? चंदीगड मस्त आहे. ओके, चंदीगड मध्ये फिरण्यासाठी तुम्हाला रॅपिडो बरं वगैरे भेटतं. उबर वगैरे भेटेल, ओके, पण सिक्कीम मध्ये नाही भेटणार. ओके, सिक्कीम मध्ये पण मस्त आहे, बर्फ वगैरे. इकडे हिमाचल नंतर बर्फ बघायला मिळेल. ओके, तो तुमचं टोटली मतलब 2 वर्ष तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आहे इंडियन. हो. तर तुम्ही एवढे दिवस आता तुम्ही बाहेर राहताय. ओके, ॲज अन इंडियन आर्मी तुम्ही वर्क करताय फॉर अन कंट्री. ओके, तर तुम्हाला ॲक्च्युली म्हणजे घरापासून दूर राहावं लागतं. ठीक आहे, तर खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं. तर त्या गोष्टी कसं तुम्ही हे करता, हँडल करता? म्हणजे इकडे चंदीगड मध्ये नेटवर्कचा वगैरे काही इश्यू नाही आहे. जिथे मी होतो तिथे सिक्कीम मध्ये नेटवर्कचा वगैरे इश्यू, त्यामुळे फॅमिली सोबत बोलायला पण अवघड होतं. इकडं डेली कॉन्टॅक्ट तर होतो, कसा ना कसा डेली कॉन्टॅक्ट होतो घरी. ते घरापासून दूर 2-3 महिने 4 महिने सुट्टी मिळेल त्यावेळेस जायचं. त्यात पण ट्रेनचं तिकीट कधी भेटतं कधी भेटत नाही, खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्ही डेली कॉन्टॅक्टमध्ये असता फोनवर. दॅट इज द टाईप ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, थँक्यू. So we found a really nice person in our train with our journey. So it's morning in Punjab. नो, आमचे आशिक झोपून उठलेले आहेत. गाईज, अगर तुम्ही अजून चॅनलला फॉलो केला नसेल तर लगेच फॉलो करा अँड स्टे कनेक्टेड फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ द डे 2 ऑफ मनाली ट्रिप ॲडव्हेंचर.